नमस्कार, मी भक्ती बर्वे. जीवनमूल्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्याला माहिती आहे की या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण कर्मयोग किंवा बुद्धियोग, जे राजयोगाचं दुसरं नाव आहे, तो कशा प्रकारे सहज करता येईल हे बघतोय. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर सचिन परब. डॉक्टर सचिन, आपलं स्वागत आहे. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. आपण काल आम्हाला खूप छान प्रकारे एक विचार दिलेत. राजयोगाचे हे विचार जर आपण बुद्धिरूपी नेत्रांनी आपण म्हणलात जर का बघण्याचा प्रयत्न केला तर शांतीचा अनुभव होतो. आणि मी स्वतः आपण जेव्हा बोलत होतात तेव्हा शांतीचा अनुभव करत होते आणि मला असं वाटतं की आमच्या प्रेक्षकांनीही तो अनुभव नक्कीच केला असेल. मला तेव्हा एक प्रश्न पडला आहे की हा अनुभव मी इथे करू शकले, अगदी खरं आहे, पण मी असा बसून तर जास्त वेळ अनुभव करणार नाही आहे. मला माझी नित्याची कामं असणार, काही असणार. तर राजयोगाचे असे कोणते कोणते प्रयोग आपण केलेले आहेत ज्या प्रयोगांच्याद्वारे आपण नक्की हे सिद्ध करू शकता की राजयोगाच्याद्वारे मन आणि बुद्धी जी आहे ही स्थिर होते. याबद्दल सांगा. छान प्रश्न आहे. आणि लोकांचा आम्हाला हाच प्रश्न विचारला जातो की सगळं काय सोडून जर आम्ही बसलो तर आमचं घर कसं चालणार, ऑफिस कसं चालणार, ही दुनिया कशी चालणार. बरोबर. तर राजयोग इथेच कामाला येतो. आणि राजयोगाची विशेषता आहे की जसं तुम्ही म्हणालात, राजयोग हा एक कर्मयोग आहे. म्हणजे कर्म करताना देखील तुम्ही ती अवस्था मेंटेन करू शकता. बरं. आणि मला सांगायला फार आनंद होतो की हे शास्त्रीय दृष्ट्या पण सिद्ध झालेलं आहे. बरं. सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे. खास करून जेव्हा ब्रह्माकुमारीची सेवा विदेशांमध्ये चालू झाली तर तुम्हाला माहिती आहे विदेशी लोक असे पण ॲनालिटिकल माइंड असतात, विश्लेषक बुद्धी असतात. कोणताही भारतातून व्यक्ती परदेशात गेला की ते सहज स्वीकार नाही करत आहे, पहिलं त्याला तोडून बघतात. आणि एक सायंटिस्ट म्हणूनही मी त्यांच्याही ह्यांनी हा प्रश्न विचारू इच्छिते की ह्या योगाचे आपण काही असे प्रयोग केलेत का? एक्झॅक्टली. तर पहिला तर तिकडे गेल्यावर लोकांनी ज्ञान तर ऐकून घेतलं, पण हे खरोखर रिझल्ट दाखवतं काय हे टेस्ट करण्यासाठी आमच्या भरपूर बीके भाई बहिणींना आणि भारतामध्ये सुद्धा ह्याच्यावर प्रयोग झालेले आहेत. विशेष प्रयोग जो झाला तो दादी जानकी, ज्या ब्रह्माकुमारीच्या मुख्य प्रशासिका आहेत, तर ज्या तेव्हा गेल्यात विदेशांमध्ये आणि त्यांच्यावर हा प्रयोग झाला की सायंटिस्टनी ठरवलं की जर हे म्हणतात की राजयोग हा कर्मयोग आहे आणि राजयोगाने एवढे सगळे फायदे होतात तर खरंच आहे का ते की हे असेच आपल्या हवेमध्ये बोलतायत. तर त्यांनी दादी जानकीला इलेक्ट्रोड्स लावले जसं आपण फोटोमध्ये पाहतो आहोत. आणि ह्या टेस्टला आम्ही EEG टेस्ट म्हणतो. EEG म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. याचा अर्थ जसा हार्टचा आपण ECG काढतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, तसा हा एन्सेफॅलोग्राम. एन्सेफॅलो म्हणजे मस्तिष्क किंवा मेंदू. तर मेंदूचा ग्राफ त्यांनी दादी जानकीचा बघितला. आणि विशेष त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की सर्वसाधारणपणे लोकांची अशी मान्यता आहे की डोळे बंद केल्याने एकाग्रता लवकर होते आणि डोळे उघडल्यावर एकाग्रता कमी होते. म्हणजे आजपर्यंतचा अनुभव असा आहे किंवा असंच एक मान्यता आलेली आहे. बरं, मला हे सांगू शकाल दादींचं वय काय आहे? दादींचं वय सध्या 96 वर्ष आहे. 96 वर्षाच्या वयामध्ये, शारीरिक अवस्थेमध्ये सुद्धा ती अवस्था मेंटेन करून आहेत. तर दादींना ह्या वयामध्ये टेस्ट केलं गेलं, च्या अगोदर पण टेस्ट केलं गेलं आणि सायंटिस्टनी विशेष पाहिलं की डोळे बंद असताना आणि डोळे उघडे असताना. आणि सायंटिस्टना हे पण माहिती होतं की दादी जास्त शिकलेली नाही आहे, 4थी शिकलेली आहे फक्त. तर सायंटिस्टनी दादींना कॅल्क्युलेशन्स दिले, म्हणजे गणित करायला दिली की 100तून तुम्ही 7 काढा, त्याच्यातून 7 काढा, त्याच्यातून 7 काढा. म्हणजे तुमचा मेंदू जेव्हा वापरला जात आहे, कार्यरत आहे त्यावेळेला. आणि याच्या पुढे जाऊन दादींना त्यांनी टेम्पोरल लोब, म्हणजे इथे जो मेंदू असतो मस्तिष्क, ज्याला टेम्पोरल लोब म्हणतात, त्याला इरिटेट करायचा प्रयत्न केला, त्याला डिवसण्याचा प्रयत्न केला. ते इलेक्ट्रोडद्वारे करंट देतात मेंदूला आणि बघतात की ह्या अवस्थेमध्ये सुद्धा यांची मानसिक अवस्था कशी आहे.
तर दादीने एक चमत्कार करून दाखवला की ह्या सगळ्या अवस्थेमध्ये म्हणजे डोळे उघडे असताना, डोळे बंद असताना, गणित करताना आणि टेम्पोरल लोब स्टिम्युलेशनमध्ये ह्या सगळ्या अवस्थेमध्ये दादींनी डेल्टा स्टेज दाखवली. तर पहिलं सायंटिस्टना वाटलं की काहीतरी मशीनमध्ये फॉल्ट असला पाहिजे. मला डेल्टा हे समजत नाहीये काय. डेल्टा स्टेज ही जी स्टेज असते ती आपण फक्त डीप स्लीप म्हणजे गाढ निद्रा ज्याला म्हणतो किंवा साखर झोप म्हणतो, त्या झोपेमध्ये आपला मेंदू प्रोड्यूस करते ती. म्हणजे एकदम गहन निद्रा अवस्थेमध्ये ती डेल्टा स्टेज असते. आपल्या मेंदूच्या 4 अवस्था असतात. आता जर आपण बोलतोय तर बोलताना आपला मेंदू सर्वसाधारणपणे बीटा स्टेजमध्ये असतो. बीटा. तर बीटा म्हणजे त्यावेळेला मेंदूची जी फ्रिक्वेन्सी असते, तरंग असतात, ती असतात 14 ते 23 सायकल्स पर सेकंड. म्हणजे एका सेकंडमध्ये 14 ते 23 सायकल्स तो निर्माण करतो मेंदू, प्रकंपना निर्माण करतो. आणि जसं आपण रिलॅक्स होत जातो, शांत आणि शिथिल होत जातो, तर मेंदूची जी सायकल्स आहेत, प्रकंपन आहे, ती पण शांत व्हायला लागतात. खास करून जेव्हा तुम्ही झोपायला जाता आणि ज्यावेळेला तुम्हाला जांभई येते, ते जांभई येताना तुमचा मेंदू एक तंद्रा अवस्थेत जात असतो, ज्याला आम्ही अल्फा स्टेज म्हणतो. आणि अल्फा स्टेजची जी प्रकंपनं आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे 7 ते 13. मग त्यावेळेला तुमचा मेंदू रिलॅक्स व्हायला लागलेला असतो. ठीक आहे. आणि आणखीन जर तुम्ही झोपायला झोपलात तुम्ही, तर झोपेच्या इनिशियल स्टेजमध्ये, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमचा जो मेंदू असतो तो थीटा स्टेजमध्ये असतो. आणि थीटाची फ्रिक्वेन्सी आहे 3.5 ते 7च्या दरम्यान. ठीक आहे. म्हणजे मेंदू आणखीन शांत झालेला आहे. आणि जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, एकदम डीप स्लीप, म्हणजे ज्याच्यामध्ये असं आहे की किती आवाज झाले तरी लोक काही उठत नाही, तर त्या डीप स्लीप मध्ये आपली जी मेंदूची तरंग असतात, प्रकंपनं असतात, ती असतात 0.5 ते 3.5 सायकल्स पर सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंडला 0.5 ते 3.5 सायकल्स म्हणजे प्रकंपनं तो निर्माण करतो. एवढ्या स्लो स्टेजमध्ये जातो जवळजवळ. तर ती स्टेज, डेल्टा स्टेज, एक सर्वसाधारण मनुष्य पूर्ण रात्रभरामध्ये 20 मिनिटं फक्त जातो. आणि त्या 20 मिनिटं आणि 20 मिनिटामुळे तो पूर्ण 24 तास फ्रेश राहतो. एवढी आवश्यक आहे डेल्टा स्टेज. तर दादी जानकीनी चमत्कार काय केला, दादी जानकीनी ह्या सगळ्या अवस्थांमध्ये म्हणजे डोळे उघडे असताना, डोळे बंद असताना, कॅल्क्युलेशन्स, गणित करताना, टेम्पोरल लोब स्टिम्युलेशनच्या वेळेला सगळ्यांमध्ये दादीने डेल्टा स्टेज दाखवली. ग्रेट. आणि हे अजूनपर्यंत कोणी दाखवलं नव्हतं. ह्या पृथ्वीवर अशी अवस्था कोणी दाखवली नव्हती. आणि सायंटिस्टवर पण विश्वास बसेना की असं कसं ह्या वयामध्ये. तर जेव्हा हे टेस्ट केलं तर सायंटिस्टनं सुरुवातीला वाटलं की मशीनमध्ये काहीतरी खराबी आहे. म्हणून त्यांनी पुन्हा मशीन चेक केली. तर त्याने पाहिलं की नाही, मशीन तर बरोबर आहे. ही दादी जानकीचा योगाचा कमाल आहे. म्हणजे तिची ती योगाची शक्ती आहे. तिने मेडिटेशन जे केलं त्याची शक्ती आहे. आणि मग त्यांनी दादींना अवॉर्ड दिलं जे आपण चित्रात बघतोय. आणि दादींना मोस्ट स्टेबल माइंड इन द वर्ल्ड हा अवॉर्ड प्राप्त आहे. आणि आपल्याला भारतीय लोकांना याचा अभिमान वाटला पाहिजे की ह्या वेळेला या पृथ्वीवर सगळ्यात मोस्ट स्टेबल म्हणजे स्थिर मन जर कोणाचं असेल तर हे दादी जानकी. आणि हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं. ही भारतासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. खरं अर्जुन त्यांना म्हणायला हरकत नाही. अर्जुन म्हणा, स्थितप्रज्ञ जे आपण म्हणतो, गीतेमध्ये जो एक शब्द ऐकला गेला की ज्याची प्रज्ञा स्थित आहे, स्थिर आहे, तो. मग दादींनी अक्षरशः म्हणजे हे करून दाखवलं प्रॅक्टिकल लाईफमध्ये. मग तसं मला हे सांगा, मग हे करण्यासाठी विशिष्ट वर्ष राजयोग झाला पाहिजे किंवा अशी तपस्या झाली पाहिजे असं काही आहे का? ह्याचं एक खूप सुंदर तुम्ही एक डॉक्टर म्हणून आम्हाला टेक्निक शिकवू शकाल? डेल्टा स्टेज आणणं, टू बी व्हेरी फ्रँक, खरं सांगायला गेलं तर कठीण आहे. कारण त्याच्यासाठी काय करावं लागतं मेडिकली की आपल्या मेंदूमध्ये 2 मेंदू असतात. एक बाहेरचा सेरिब्रल कॉर्टेक्स ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये 2 अर्ध असतात, लेफ्ट आणि राईट. आणि एक मध्ये एक मेंदू असतो, भावनिक मेंदू. तर ह्या दोघांचा एकमेकावर प्रभाव असतो. जास्त प्रभाव आपला जो सध्या ॲनालिटिकल किंवा विश्लेषण करणारा मेंदू तो नेहमी दाबत असतो, सेंट्रल मेंदूला. तर तुम्हाला ह्या दोघांतलं कनेक्शन समहाव काहीतरी पद्धतीने कट केल्याशिवाय तुम्ही डेल्टा स्टेजमध्ये जाऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी
तुमचं मन फार शांत पाहिजे, ठीक आहे ना. मग तुम्हाला बाह्य परिस्थिती, ज्या काही घटना असतील त्याचा तुमच्यावर प्रभाव पडता म्हणा. याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये जर म्हणू, जो शब्द आपण ऐकलेला आहे फार भक्ती मार्गामध्ये, तो म्हणजे साक्षीभाव, डिटॅच ऑब्झर्वर ज्याला स्टेज म्हणतात. त्या अवस्थेचा तुम्ही फार अभ्यास केला पाहिजे आणि ही अवस्था अभ्यासाने येऊ शकते. दादींना विचारलं की तुम्ही असा काय पुरुषार्थ केला, हा जो तुम्ही प्रश्न विचारला तो दादींना पण विचारला की दादी तुम्ही असा काय पुरुषार्थ केला की बोलताना पण तुम्ही या अवस्थेत जाऊ शकता, कारण ही अवस्था कठीण आहे. याचा अर्थ दादी सर्व काम करताना देखील त्या अवस्थेमध्ये राहतात. ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, जी राजा जनक म्हणून वर्णन आहे शास्त्रांमध्ये वाचलेले, की राजा जनक हा राज्य करताना देखील त्या अवस्थेमध्ये होता. कदाचित त्याच्यामुळेच दादींचं नाव दादी जानकी ठेवलेलं असावं. नक्कीच. आपण दादींना विदेशांमध्ये दादी जानकी किंवा दादी न म्हणता डेल्टा वुमन म्हणून ती फेमस आहे, कारण डेल्टा ही स्टेज त्यांनी प्राप्त केली आहे. तर आमचा असा अनुभव आहे की जर तुम्ही थोडं अटेन्शन ठेवलं आणि साक्षी भावाचा जास्त अभ्यास केला आणि आत्मिक स्वरूपात तुम्ही जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न केला, आणि ते राजयोगामध्ये संभव आहे. कारण राजयोग तुम्हाला घर गृहस्थ सोडायला सांगत नाही. राजयोग म्हणत नाही की तुम्ही घरबार सोडून जंगलात जाऊन राहा. नो, राजयोग डझंट टीचेस दॅट. आणि राजयोगाची आणखीन एक विशेषता की राजयोगामध्ये डोळे बंद करायचे नसतात. राजयोग डोळे उघडे ठेवून करणारा योग आहे. जेव्हा तुम्ही सांगत होतात त्यावेळेला मी डोळे बंद केले होते, कारण ही एक खूप सवय लागली किंवा समहाऊ असं वाटतं की डोळे बंद केले तरच आमची एकाग्रता होते. पण डोळे उघडे ठेवून साक्षी भाव तुम्ही म्हणताय, मला जरा तो शब्द आणि डोळे उघडे हे समजत नाही आहे, कारण आपलं चटकन लक्ष जातं, दार वाजलं हे झालं तर. यासाठी काय करायला पाहिजे? एक्झॅक्टली. आणि चुकीचा नाही आहे प्रश्न, कारण आतापर्यंत आपण हाच अभ्यास केला होता. पण आम्हाला परमात्मा शिवबाबाने सांगितलं आहे की तुम्हाला जर ह्या विश्वाला परिवर्तन करायचं असेल तर तुम्ही डोळे बंद करून विश्वाला परिवर्तन करण्यापेक्षा तुमची जिथे जिथे दृष्टी पडेल तुमच्या दृष्टीद्वारे ते प्रकंपने गेले पाहिजे. ती व्यक्ती, ती वस्तू, ती जागा ती पवित्र झाली पाहिजे. आणि डोळे ही अशी इंद्रिय आपल्याला आहेत की एकच इंद्रिय आहे जे आत्म्याच्या एकदम जवळ आहे. खरं. त्यामुळे डोळ्यातून आत्म्याची शक्ती लवकर जाते आणि चांगल्या प्रकारे तुम्ही विश्वाची सेवा करू शकता. आता तुम्ही हे बोलताना मला सहज विश्वामित्रांची आठवण झाली. मला वाटतं की ही तपस्या अशी नाही राजयोगी की जी विश्वामित्रासारखं डोळे बंद करून केली, पण समोर काहीतरी माया मोह आले तर संपूर्ण तपस्या भंग झाली. असं व्हायला नको. त्याचे भरपूर काही फायदे आम्हाला दिसतात. निश्चितच सुरुवातीला हे कठीण वाटतं ज्यांना अभ्यास नाही, कारण आतापर्यंत आपल्याला वर्षानुवर्षे शिकवलं की डोळे बंद करून केले पाहिजे. पण आमचा असा अनुभव आहे की तुम्ही जेव्हा डोळे बंद करता आणि डोळे उघडे ठेवता, तर डोळे बंद केल्यावर, डोळे उघडे असताना तुम्ही ह्या रूम मध्येच असता, पण डोळे बंद केल्यावर तुम्ही या रूमच्या बाहेर पण जाऊ शकता, ठीक आहे ना, मनाने आणि बुद्धीने. पण डोळे उघडे ठेवल्यावर तुम्ही कमीत कमी तिथे तरी असता. पण डोळे म्हणजे हे त्राटक नाही ना? त्राटक अजिबात नाही आहे. कारण कधी कधी त्याच्यात काय होतं की जर का आपण एखाद्या वस्तूवर कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हटलं किंवा स्थिर करायचं तर डोळ्यातनं पाणी येतं काही, म्हणजे असा अनुभव पण आहे. तर ह्याच्यात आणि त्याच्यात नक्कीच फरक आहे. आणि आम्ही असं म्हणत नाही की कंटिन्युअसली तुमचे डोळे सताड उघडे पाहिजे, विच इज रॉंग. तुम्ही मध्ये मध्ये डोळे बंद करू शकता, कारण काही लोकांचे डोळे ड्राय असतात आणि डोळ्यामध्ये पाणी येणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही नुसते डोळे उघडे ठेवले तर तुमचा डोळे हे इरिटेबल होऊन त्याच्यातून पाणी येऊ शकतात. त्यामुळे डोळे नॅचरली ठेवायचे, जसं आता आपण बोलतोय तर बोलताना डोळ्यांच्या पापण्या बंद होत आहेत, उघडत आहेत, विच इज नॅचरल. कारण राजयोग हा नॅचरल योग आहे, सहज असला पाहिजे. म्हणजे काम करताना जसं आपण सहज करतो कार्य तसंच आहे, ह्याच्यामध्ये काही कठीण नाही आहे. आणि आम्ही म्हणतो राजयोग सहज आहे कारण की तुम्ही आता काम करताना समजा तुमचे आई वडील आहेत, तर तुम्ही आई वडिलांना आठवण जर तुमची करायची असेल तर तुम्ही एखाद्या आसन घालून किंवा डोळे स्थिर ठेवून बंद करून आई वडिलांची आठवण करत नाही. तुमचे आई वडील तुम्ही सहज आठवता ना. पण ते काय आहे माहितीये का, त्यांच्या सान्निध्यात राहिलेलं आहे, त्यांचा अनुभव घेतलाय, त्यामुळे ते सहज होतं. आणि हे जे तुम्ही सांगताय त्याची मला असं वाटतं अजून मनाला प्रॅक्टिस नसावी,
म्हणून होत नसेल? नाही, मी सहमत नाही याच्याशी. मी असं म्हणेन की आपले अनुभव आहेत, बरं. कारण आपण परमात्म्याबरोबर भरपूर वेळा राहिलेलो आहोत. ती अच्छा. स्मृती आहे आपल्यामध्ये, फक्त ती आपण विसरलेलो आहे. त्याला जागृत करायचं आहे. जागृत करायचं. परमात्म्याशी बाकीच्या देहधारांशी जो आपला संबंध आहे तो एक जन्माचा असतो, पण परमात्म्याशी जो संबंध आहे आत्म्याचा तो अनादी संबंध आहे आणि तो कधीच विसरू शकत नाही अगदी आपण. बरोबर आहे. आणि ह्याचं मी उदाहरण देतो की फार सोपं आहे, की जशी एखादी विहीर आहे. हं. आता विहीर तुम्हाला दिसते की विहीर कुठे कनेक्टेड आहे, समुद्र कुठे आणि विहीर कुठे, पण बाहेरून जरी कनेक्टेड नसेल तर जमिनी खालून ती विहीर समुद्राशी नेहमी कनेक्टेड असते. हो. फक्त ते विहिरीला माहिती छान. नसतं. दिसताना आपल्याला असं वाटतं की विहीर लांब आहे आणि समुद्र लांब आहे, सुंदर पण उदाहरण. खालून ते दोन्ही कनेक्टेड आहेतच. नक्कीच. फक्त जी आपली नाळ जुडलेली आहे ते आपण विसरलेलो आहे. ती फक्त जोडायचं काम जोडायचं पण नाही, ती राजयोग जुडलेली आहेच, पण फक्त त्याच्या विस्मृत झालेल्या स्मृतीमध्ये स्मृती करायचं. स्मृतीमध्ये राहायचं. आणखीन एक माझा छोटासा प्रश्न आहे की दादींच्या सारख्या व्यक्तीला आपण म्हणलात की सहज शक्य झालं त्यांनी डेल्टा, पण आम्ही जे एक गृहिणी असेल किंवा एक कार्यक्षेत्रावर कार्य करणारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी कोणत्या फ्रिक्वेन्सीला जास्तीत जास्त साधलं पाहिजे की ज्याच्यामुळे आम्हाला हा शांतीचा अनुभव जो आहे तो पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटेल, किंवा रादर मी असं म्हणेन की आम्ही थोडेसे चार्ज हो हे काम करत असताना? एक्झॅक्टली, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. सुरुवातीला जर एखाद्या राजयोगी साधकाने अल्फा स्टेजपर्यंत गेलं तर आम्ही म्हणतो अल्फा स्टेज इज ऑल्सो व्हेरी बिग अचीवमेंट टू बिगिन विथ. अल्फा स्टेज ही फार क्रिएटिव्ह अवस्था आहे, ओके. कारण त्यावेळेला आपलं मन एक प्रकारचं ट्रान्स स्टेटमध्ये असतं, तंद्री अवस्थेमध्ये असते, पण तुम्ही जागृत पण नसता ॲट द सेम टाइम. म्हणजे यू आर रिलॅक्स ॲट द सेम टाइम यू आर अलर्ट. तर ह्या सगळ्या ज्या रचना आहेत किंवा क्रिएटिव्हिटी आहे ती अल्फा स्टेजमध्ये होते. तर अल्फा स्टेजमध्ये सुरुवातीला तुम्ही गेलात तरी आम्ही म्हणाल की इट्स अ बिग अचीवमेंट. कारण मी सांगतोय याचा आजाराशी संबंध आहे सरळ, की सगळ्यात जास्त आम्ही बघतो सध्या जो टेन्शनचा आजार आहे, आणि त्या टेन्शनचं सगळ्यात पहिलं लक्षण आम्ही बघतो की झोप नाही येत लोकांना, कारण त्यांचा ब्रेन इतका स्टिम्युलेट उत्तेजित झालेला असतो, तो बीटा फ्रिक्वेन्सीमध्येच असतो, सोडत नाही. मला तो तिकडचं लाईट बंदच होत नाही. जसं एखाद्याला लाईट असली तर झोप लागत नाही, तसं इकडची तुमची ते म्हणतात ना की दिमाग की बत्ती जला दे, वो जली हुई रहती है बत्ती, ती जोपर्यंत स्विच ऑफ होत नाही तुम्हाला रात्री झोप लागणारच नाही. तर हा पहिला इफेक्ट जो आहे, जसं तुम्ही अल्फा स्टेजमध्ये म्हणजे 14 वरून तुम्ही डायरेक्ट 7 वर आलात, 50% तुम्ही जरी रिलॅक्स झालात राजयोगाने, तर इमिजिएट तुम्हाला जो रिझल्ट दिसेल की तुम्हाला झोप चांगली लागेल. कारण सध्या डॉक्टर मी बघते ना, म्हणजे मी जिथे काम करते तिथे सुद्धा अनेक लोक हा प्रश्न विचारतात किंवा रादर असं म्हणतात की झोपच पूर्ण होत नाही. आता झोप पूर्ण होत नाही ह्याच्यामध्ये पण तुम्ही आत्ता जे हे अल्फा, थीटा, डेल्टा हे सांगितलं, या सायकलशी नक्कीच संबंध असतो. डेफिनेटली विचारांचा आणि ह्या ज्या अवस्था आहेत मस्तिष्काच्या, मेंदूचा, त्याचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणून मी म्हणालो पहिली तुम्ही गृहस्थामध्ये राहणारे लोक जर अल्फा स्टेज मेंटेन केली तुम्ही, आणि हे शक्य आहे, विथ प्रॅक्टिस इट इज पॉसिबल. राजयोगाने सहज तुम्ही अल्फा स्टेज मध्ये जाऊ शकता. पुढच्या स्टेज साठी तुम्हाला अटेन्शन ठेवलं पाहिजे प्रत्येक विचारावर, टेन्शन घालवलं पाहिजे. हा, जिथे अटेन्शन असेल तिथे टेन्शन येत नाही. आम्हाला परमात्म्याने सांगितलं टेन्शनच्या पुढे फक्त ए लावा. ए लावल्याबरोबर, ए म्हणजे आत्मा, तर आत्मिक स्वरूपात स्थित राहिला की टेन्शन अटेन्शन मध्ये बदलतं, आणि अटेन्शन मध्ये राहिला तर तुमचं ब्रेन नेहमी रिलॅक्स अवस्थेत राहतं, तुमचं मन शांत अवस्थेत राहतं. आणि जर तुम्ही ही शांत अवस्था जास्त दीर्घकाळ मेंटेन केली तर तुम्ही अभ्यासाने थीटा किंवा डेल्टा स्टेजमध्ये जाऊ शकता, आणि त्या स्टेजमध्ये तुम्हाला भरपूर शक्तीचा अनुभव होतो. आणि दादी जानकीचा जे मी सांगत होतो, दादी जानकीला जेव्हा विचारलं तर दादी जानकींनी कॅन्डिडली म्हणजे ॲक्सेप्ट केलं की मी भरपूर वर्षापासून साधना करते, पण माझ्यामध्ये एक सूक्ष्म अभिमान होता. सूक्ष्म अभिमान म्हणजे काय अभिमान होता की मी एक चांगली योगी आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, मी एवढ्या प्रकारे समजू शकते. हा जो सटल इगो आहे, सूक्ष्म अभिमान, ह्याला जिंकणं फार महत्वाचं आहे. आणि जो व्यक्ती साधक या मीपणाला, मी आणि माझा हे दोन शब्द ह्यांना पूर्णपणे जिंकतो, तो डेल्टा स्टेज मध्ये लवकर जाऊ शकतो. कारण हे जे मी आणि माझं पण हे दोन शब्द दिसायला फार
छोटे वाटतात आणि साधे वाटतात, पण आणि ते आपण सारखे यूज करतो, सारखे वापरतो. झोप म्हणजे मला झोप झोपून लागत उठल्यापासून ते झोपेपर्यंत मी आणि माझंच राज्य संपूर्ण आहे ना. हां, आणि हे शब्द तुम्हाला डेल्टा स्टेजमध्ये जायला देत नाही, कारण ते तुम्हाला नेहमी अटॅच करून ठेवतात जुन्या पण मग दुनियेशी. मी आणि माझं म्हटल्याशिवाय कसं जीवन तेच. जगणार? त्याला फक्त काय करायचं, आम्हाला परमात्म्याने सांगितलं की त्याचं रूप परिवर्तन करा. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा तुम्ही मी शब्द वापराल तेव्हा आतून तुम्हाला स्मृती असली पाहिजे की मी म्हणजे आत्मा. हो. आणि माझं जेव्हा म्हणाल तेव्हा तुमच्या आतून आलं की माझा परमात्मा. वा वा. हे दोन शब्द जर तुम्ही परिवर्तन केले आतून, हे आता बोलायचं नसतं, हे आतून अंदर की बात आहे म्हणतात ना, ही अंदर की बात आहे. तर ह्याचा जर तुम्ही निरंतर ह्याच्यावर अटेन्शन ठेवलं, मी आणि माझं परिवर्तन झालं, आणि जर तुम्ही नियमित आत्मिक स्वरूपामध्ये स्थित राहण्याचा अभ्यास केला तर तुम्ही त्या डेल्टा स्टेजमध्ये जाऊ शकता आणि तुमच्याद्वारे दुसऱ्यांना पण त्या प्रकंपनाचा अनुभव होऊ शकतो. व्हेरी गुड. असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि भारतामध्ये सुद्धा आम्ही अशा टेस्ट केलेल्या आहेत. आमचं इथे जे हार्टवर संशोधन चालतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही लोकांचं करून बघतो, कारण लोक आम्हाला म्हणतात की इथे असताना सगळं ठीक आहे, हो आम्ही जेव्हा पुन्हा मुंबईसारख्या नगरात जाऊ तर पुन्हा धावपळ, त्यावेळेला आम्ही काय करायचं, म्हणून आम्ही त्यांना अभ्यास दिला आणि पुन्हा त्यांची टेस्ट केली. तर जे लोक पुन्हा मुंबई सारख्या शहरामध्ये गेले, पुन्हा मुंबई जे काय मेट्रो सिटीज आहेत जीवन, तर त्यांची पण आम्ही पुन्हा टेस्ट केली, तर त्यांनी पुन्हा ती अवस्था मेंटेन केलेली दाखवली. याचा अर्थ राजयोगाचा जे नियमित अभ्यास करतात ती अवस्था मेंटेन करू शकते. हे आता सिद्ध झालेलं आणि स्टडी पण पब्लिश झालेली आहे. त्यामुळे हा एक चांगला मेसेज सगळ्यांसाठी आहे की तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, तुम्ही कितीही काम करत असाल दिवसभरामध्ये, जर तुम्ही राजयोगाचा नियमित अभ्यास केला तर कार्यक्षेत्रावर असून, डोळे उघडे असून देखील तुम्ही या अवस्थेमध्ये जाऊ शकता आणि स्वतःचा आणि आजूबाजूच्या लोकांचा फायदा करून घेऊ शकतो. खूप डोकं जड झालंय विचार करून. याच्यातनं सहजगत्या आम्हाला बाहेर पडता येईल आणि हे बाहेर पडणंच म्हणजे हा शांतीचा अनुभव आहे, जे आत्ता तुम्ही म्हणलात अनेकांना देता येईल. तर ह्यासाठी आम्हाला तुमच्याशी चर्चा न्यायला खूपच आवडेल. तर प्रेक्षक हो, आपल्याला सुद्धा जर काही प्रश्न असतील तर आपण www.bkmarathi.com या संकेतस्थळाला नक्की भेट देऊ शकता किंवा आमच्या एखाद्या नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊ शकता. आपण ही चर्चा घेऊन पुन्हा उपस्थित होणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.